तर नमस्कार मित्रांनो, मी राजू कांबळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या नवीन जबरदस्त एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजपर्यंत आपण बरेचसे स्ट्रॅटेजी इंट्राडे साठी ऑप्शन ट्रेडिंग साठी वापरलेले आहेत। त्याच्यामध्ये बरेचसे मी स्ट्रॅटेजी, जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर नवीन असाल तर चॅनलला वर नक्की व्हिजिट करा। त्या ठिकाणी बरेचसे स्ट्रॅटेजी तुम्हाला एकदम सिंपल फॉर्म्युलामध्ये सिंपल पद्धतीने तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण आजची स्ट्रॅटेजी थोडी वेगळी आहे। कसं आपण दरवेळेस ज्यावेळेस आपण कुठल्या स्ट्रॅटेजीनुसार, कुठल्या ट्रिकनुसार किंवा कुठल्या आपल्या टेक्निकल अनालिसिसनुसार जेव्हा आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कॉल किंवा पुट मध्ये एंट्री करतोय, कॉल मध्ये जर आपण एंट्री करतोय तर मार्केट जर आपल्या डायरेक्शनच्या विरोधात जात आहे तर आपला लॉस होत आहे। आपण पुट मध्ये जर एंट्री केला आणि मार्केट जर वरच्या दिशेला गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी लॉस होऊ शकतंय। पण आजच्या स्ट्रॅटेजीमध्ये मी तुम्हाला एक असा फॉर्म्युला सांगणार आहे, तुम्ही थंबनेल बघून नक्कीच समजलेला असेल तुम्हाला। तर आजची स्ट्रॅटेजी आहे ते म्हणजे हेजिंग स्ट्रॅटेजी। तर जर नवीन असाल तुम्ही, हेजिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय, सर्वात आधी आपण ते क्लिअर करूया। त्यानंतर ही बेसिक जे गोष्टी आहेत याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की हेजिंग कसं करायचं, काय करायचं, कुठल्या टाइम फ्रेमवरती करायचं, आपल्याला कधी त्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो आपण, कधी नाही घ्यायचं आहे, आणि कसं कसं काय करायचं ते सगळं डिटेलमध्ये सांगणार। त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता बघा। ओके, तर आजची स्ट्रॅटेजी हेजिंग स्ट्रॅटेजी। सर्वात आधी तुमचा प्रश्न असेल की हेजिंग म्हणजे काय। जर नवीन असेल, जे जुने असेल त्यांच्यासाठी माहित असेल, पण नवीन लोकांसाठी सांगायचं म्हणजे काय, हेजिंग म्हणजे काय। आपल्याला काय करायचंय, एखादं स्ट्राईक प्राइस, आता समजूया या ठिकाणी 21,000 वरती मार्केट सुरू आहे। ओके, 21,000च्या स्ट्राईक प्राइस वरती मार्केट सुरू आहे। हे झालं ह्याचं ऍट द मनी। ओके, म्हणजे ऍट द मनी मार्केट इथं सुरू असतंय। याच्या वरती जे असतंय 21,100चं। ओके, तर आता 21,100चं हे काय झालं, आउट ऑफ द मनी, म्हणजे ह्याला काय म्हणतात ओटीएम। ओटीएम आणि ह्याला म्हणतात एटीएम, म्हणजे काय ऍट द मनी। आणि याच्या खाली जे असतं इथं 20,900। ओके, 20,900 हे कुठलं आहे, ह्याला म्हणतात इन द मनी। ओके, म्हणजे आयटीएम। तर आपल्याला काय करायचं, दरवेळेस आपण जर मार्केट वरती जात असेल तर आपण काय करतोय, कॉलचं ट्रेड घेतोय, सीई बाय करतोय। आणि जर मार्केट खाली जात असेल तर आपण काय करतोय, सिंपली या ठिकाणी पीई बाय करतोय। पण आपल्याला आता काय करायचं माहित आहे का, या हेजिंग स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला जर मार्केट 21,000, हे फक्त एक एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे। जर मार्केट ज्या स्ट्राईक प्राइसला आहे त्या ठिकाणी काय करायचं, तिथं तुम्हाला एक कॉल बाय करायचं आहे। ओके, आणि एक काय करायचंय, पुट बाय करायचंय। पण त्याचं कुठलं स्ट्राईक प्राइस असलं पाहिजे, प्रीमियम किती असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं डिटेलमध्ये आपण अनालिसिस करूया। तर सर्वात आधी हेजिंग म्हणजे काय, तर हेजिंग म्हणजे काय, आपण दोन साइडनं आपण ट्रेड घेऊ शकतो। एक घ्यायचं कॉल मध्ये एंट्री घ्यायचं आणि दुसरं म्हणजे पुट मध्ये एंट्री घ्यायचं आपल्याला। ओके, हे तर झालं पहिलं प्रश्न। आता दुसरं म्हणजे काय, हेजिंग म्हणजे काय हे तर तुम्हाला कळालं की आपल्याला कॉल आणि पुट दोन्हीमध्ये ऍट अ टाइम एकाच वेळेस एंट्री करायचंय। पण याचा फायदा कसा होतोय, बरेच जण म्हणतात की सर आपण मार्केट वर जातोय म्हणून काय केलं, या ठिकाणी सीई बाय केला। ओके, सीई बाय केलं, हे सीई असणार इथं 100 रुपयाचं एक प्रीमियम आपण समजूया, अंदाज गॅस करून चालूया। आणि मार्केट जर खाली पडतंय म्हणून, आणि मार्केट जर इथून खाली गेला तर ह्याचं पण आता प्राइस आहे 100 रुपयाला। एक कॉल घेतला आपण 100 रुपयाचा आणि एक पुट घेतला आपण 100 रुपयाचा, एक समजून चालू आहे। बऱ्याच जणांना वाटतंय की मार्केट वर गेलं तर ह्याच्यामध्ये 100चं 150 रुपये होईल आणि याच्यामध्ये 100चं इथं काय होईल, 50 रुपये होईल। म्हणजे काय होईल, बऱ्याच जणांना असं वाटतं की 100चे इथं 50 वाढले आणि 100चे इथं 50 कमी झालं। म्हणजे जर टोटल जर आपण कॅल्क्युलेट केलं तर मार्केट आहे तिथंच आहे। मग ह्याच्यामध्ये कसं आहे, हेच मेन म्हणजे आपलं खासियत आहे की ह्या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे आपण हेजिंग मध्ये आपण ज्या वेळेस सिंगल कॉल किंवा सिंगल पुट जेव्हा बाय करतोय आपण, त्याच्यामध्ये रिस्क असतोय। कॉल घेतला पुटला गेलं तर लॉस होतोय, पुट घेतला आपण कॉलला गेलं तर तिथं पण लॉस होतोय। पण ह्याच्यामध्ये कसं आहे, लॉस होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त कमी प्रमाणात आहे। फक्त लॉस ह्याच्यात कधी होतं, ज्या वेळेस मार्केट साईडवेजला जातं तर त्यावेळेसच लॉस होतं। पण ते पण आपल्याला कसं म्हणजे त्याच्यामध्ये समजून घ्यायचं, ते पण सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील। तर तुम्हाला काय करायचं हे समजून सांगायचं म्हणलं तर काय, आता तर तुम्ही जर समजा हे 100 रुपयाचं आहे, हे जे वाढणार आहे, आता मार्केट समजा 21,000 वरून डायरेक्ट वरती गेलं, पण याचं काय होतं माहिती आहे का, एक प्रीमियम तुम्हाला एक अंदाज सांगतो मी। आता ह्याच्यामध्ये फरक काय सांगतो मी आता, बरेच जणांना काय वाटतं एकाचं प्राइस वाढतं तर एकाचं कमी होतं। जर दोन्हीचं बराबर हिसाब केलं तर सगळ्यांना ते म्हणजे सेम तिथंच आहे असं वाटतंय। पण तुम्ही एक समजून चालू आहे, एक आता 30 रुपयाचं काय घेतलं आपण, कॉल घेतलेला आहे समजूया। ओके, 30 रुपयाचं काय केलं आपण, सीई बाय केलं। आणि एक समजूया 32 रुपयाचं किंवा 35 रुपयाचं आपण काय केलं, पीई बाय केलं समजा। आता ह्याच्यामध्ये काय करायचंय, तुम्हाला कुठलं स्ट्राईक प्राइस ते पण सांगतोय आणि प्रीमियम कसं घ्यायचं हे तुम्हाला सांगतोय। प्रीमियम कसं घ्यायचंय, एक 30 रुपये किंवा 32 रुपयाला जर मिळालं तुम्हाला, ह्याच्यामध्ये काय हे फायदा पण तुम्हाला सांगतात, मी सध्याला फायदा सांगणार आहे ह्याच्यामध्ये। तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय,
हे 30 रुपयाचं घेतलं, एक 32 रुपयाचं घेतलं आपण समजूया आता. तर हिचं काय होतं, 30चं जर वाढलं, मार्केट एखाद्या स्ट्राईक प्राइस वरती 21,000 वरती स्ट्राईक प्राइस आहे समजा, करंट स्ट्राईक प्राइस ऍट द मनी, आपण एक तिथून कॉल घेतला, एक पुट घेतलं, हे 30 रुपयाचं आहे, 32 रुपयाचं आहे. 30 रुपयाचं काय होतं, इथं वाढून वाढून कुठपर्यंत जाऊ शकतं, 100 रुपयापर्यंत जाऊ शकतं. मग हिचं किती झालं, तिप्पट झालं, म्हणजे 3x झालं. या ठिकाणी नीट कळालं आपल्याला, 3 म्हणजे टिबल झालं म्हणून इथे 100 रुपये झालं. पण ह्याचं काय होतंय, इथं येऊन खाली किती येईल, कारण की मार्केट वर झालं म्हणजे ह्याचं 32 रुपयाचं कमी होणार, ह्याचं वाढलं तर ह्याचं कमी होणार, पुढचं कमी होणार. तर 32 रुपयाचं जास्तीत जास्त झालं 15 रुपये येणार, किंवा या ठिकाणी 12 रुपयालाच येणार. म्हणजे हे पूर्ण इथं खालीपर्यंत जाणार नाही, ह्याच्यात फक्त 20 रुपये कमी होणार आणि ह्याच्यामध्ये 70 रुपयाचा वाढ होणार. तर ह्याच्यामुळे कशामुळे माहिती आहे का, कारण की ह्याचा जो डेल्टा काम करतोय तो जरा स्पीड काम करतोय, डेल्टा स्पीड काम करतोय, आणि ह्याचा थीटा जो असतोय ते एकदम टाइम डिके थोडंसं स्लो होत असते. मग एकदम जर फास्ट आपल्याला 1-2 कॅन्डल मध्ये जर मार्केटचा मुवमेंट मिळाला त्या ठिकाणी, तर एकदम जबरदस्त आपल्याला या ठिकाणी ह्याच्यामध्ये प्रॉफिट बघायला मिळेल. आणि तुम्हाला याच्यात प्रॉफिटच घ्यायचं आहे तर ते सगळं सांगतो तुम्हाला, टार्गेट किंवा एसएल वगैरे कसं लावायचं. तर हे तर सांगितलं तुम्हाला फायदा कसं होतोय. तर ज्या साईडला पण मार्केट पळतंय त्याचं डेल्टा आपल्याला फास्ट काम करते, म्हणून आपल्याला फास्ट जास्त मिळतं, त्या ठिकाणी प्रॉफिट होतं, तुम्हाला समजेलच. आणि त्यानंतर एका साईडचं बघायला गेलं तर स्लोली त्याचा डेल्टा म्हणजे थीटा कमी होत आहे. ओके, हे तर झालं फायदा कसं होतंय हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तिसरा क्वेश्चन काय आहे, तिसरं म्हणजे काय, स्ट्राईक प्राइस कुठलं बाय करायचं. ओके, आता जर समजा स्ट्राईक प्राइस, आता तिसरं काय, स्ट्राईक प्राइस कोणचं बाय करायचं. आता एक समजा आता 21,000 वरती मार्केट इथं चालू आहे, 21,000 वरती मार्केट चालू आहे ना, तर याच्यावरचं ओटीएमचं घ्यायचं आपल्याला, 21,100चं घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये खाली पुढचं कुठलं घ्यायचं आहे, तर इथं 20,900चं आपल्याला काय करायचं, पुट मध्ये घ्यायचं एंट्री, म्हणजे ओटीएमचे घ्यायचं आहे, इन द मनी किंवा ऍट द मनी घ्यायचं नाही. याच्यामुळे काय होतं, तुम्ही इन द मनी घेतलं तर फायदा चांगला आहे, पण त्याच्यामध्ये लॉस पण तितकं स्पीड होतं. म्हणून काय करायचं, ओटीएम घ्यायचं, म्हणजे ज्याच्यामुळे आपला फायदा कमी होतो पण लॉस पण कमी होतो, लॉसवर थोडंसं कंट्रोल होतो, म्हणून ओटीएमचं घ्यायचं. हे कॉलला ओटीएमचं इकडचं वरचं घ्यायचं, आणि पुटला इथं खालचं ओटीएमचं इकडचं घ्यायचं, म्हणजे खालचं घ्यायचं. ह्याला म्हणतात ओटीएम, म्हणजे कॉल साईडला हे ओटीएम होत आहे आउट ऑफ द मनी, आणि इथं पुट साईडला भेटलं तर हे ओटीएम होत आहे आउट ऑफ द मनी. तर ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, कितलं घ्यायचं, तुम्हाला कमीत कमी आहे ना एक 30 ते 35 रुपयाला असलं पाहिजे. ओके, एक कॉल समजा आता सीई बाय केलं, तुम्हाला त्याचे 30 रुपये आहे, आणि इथं तुम्ही जर पीई बाय केलं तर याचं जास्तीत जास्त झालं 35 रुपयाचं. नाही तर असं करू नका, हे 30 रुपयाचं घेतलं आणि एकदम हे 60 रुपयाचं घेतलं, एवढं डिफरंट होऊ नका, अजिबात ठेवू नका. दोन्हीचं डिफरंट किती आहे, फक्त 2-5 रुपयाचं इकडे तिकडे चालेल, जसं की 30 रुपयाला आहे, 35ला आहे, किंवा हे 29ला आहे, 32ला आहे, थोडंसं 1-2 रुपयाचं डिफरन्स तुम्हाला चालू शकतं. एकदम जास्त मोठं इकडे 30 आहे, इकडे 60 आहे, किंवा इकडे 70 आहे, इकडे एकदम 150 आहे, असलं फरक करू नका, इतकं मोठं फरक करू नका, त्यामुळे आपल्याला ट्रेड व्यवस्थित मिळणार नाहीये. तर हे पण सांगितलं तुम्हाला, स्ट्राईक प्राइस कुठलं ओटीएमचं घ्यायचं, त्यात कमीत कमी 30-35 रुपयाला. आता बऱ्याच जणांचे ब्रोकर कसं अलाव करत नाही, तेवढं लांबचं जर ओटीएम द्यायचं म्हणलं तर अलाव करत नाहीये, म्हणजे तितकं लांबचं ओटीएमचं आपल्याला म्हणजे हेच होत नाहीये, बाईंग होणार नाही, तेवढं अलाव नसतंय. तर मार्केट काय करतं, थोडंफार एक 2, 4, 5 असं स्ट्राईक प्राइस न लांबचं असं ओटीएम देऊ शकतं, एकदम लांबचं ओटीएम देत नाही. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, तुमच्याकडे जे पण कुठल्या ब्रोकरेजमध्ये तुम्ही जर वापरत असेल त्याचं शेवटचं जे म्हणजे स्ट्राईक प्राइस तुम्हाला मिळू शकतं ओटीएमचं, त्यामध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये बाईंग करू शकताय. ओके, तर हे तर झालं आता स्ट्राईक प्राइसचं. आणि आता बघूया आपण बाय करायचं टाइम कुठला आहे. हे झालं स्ट्राईक प्राइसचं आणि प्रीमियम सांगितलं एवढ्यामध्ये एवढं. हा, तुमच्या ब्रोकरेजमध्ये इतकं कमी देत नसेल ना, तर तुम्ही काय करू शकता, एक 80 रुपयाला ओके, किंवा एक 90 रुपयाला हितपर्यंत जरी मिळाल ना तुम्हाला, तरी पण एकदम बेटर आहे म्हणायचं. म्हणजे कसं थोडंसं लांबचंच घ्यायचं ओटीएमचं, कारण की एक ब्रोकरमध्ये कसं इतकं कमी आपल्याला मिळत नाही, त्या ठिकाणी अलाव मिळत नाहीये, म्हणजे एवढं कमी रेटचं आपल्याला ओटीएमचे कॉल किंवा पुट साईडचे आपल्याला म्हणजे स्ट्राईक प्राइस मिळत नाहीये. ओके, तर हे तर समजलं तुम्हाला. आता त्यानंतर हे तुम्हाला कधी मिळू शकतंय, एक्सपायरीच्या दिवशी मिळू शकते, एक्सपायरीच्या दिवशी. आणि एक्सपायरी दिवशी तुम्हाला हे स्ट्रॅटेजी कधी वापरायचं आहे तुम्हाला जर नक्की समजून घ्यायचं असेल ना, तर वरती आय बटन देतो, एक्सपायरी स्पेशल हेजिंग स्ट्रॅटेजी आहे, एक्सपायरी बद्दल स्पेशल हेजिंग स्ट्रॅटेजी. ते तर एकदम सोपं सिंपल पद्धत आहे, ते पण तुम्ही वरती जाऊन आय बटनला दिलेला लिंक तुम्ही नक्कीच बघू शकता, एकदम जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे. ओके, तर हे तर झालं आता हे स्ट्राईक प्राइसचं. आता बाय करायचं ह्याच्यामध्ये टायमिंग काय सांगतोय. एक मार्केट ज्या वेळेस सकाळी 9:15 ओपन होत आहे, 9:15 ते 9:30 काय होतं, थोडंसं मार्केट फ्लक्च्युएट करतं. त्यानंतर ना 9:30 काय होतं, मार्केटचं एक दिशा ठरलेलं असतं की कुठल्या तर एका साईडनं जात असते. आता तुम्हाला दाखवतो, आता कुठल्या तर साईडला जात असते, एक तर कॉल साईडला जात असते किंवा एक पुट साईडला तर जात असते. आणि आपण मध्ये इथं एक जर सीई किंवा एक पीई बाय केला आपण मध्ये इथं सेंटर मध्ये, तर त्या ठिकाणी कुठल्या पण साईडला जाऊ दे, आपलं एखाद्या ट्रेड मध्ये प्रॉफिट आणि एखाद्यामध्ये लॉस होत असते. ओके, तर हे तर झालं बायचं टाइम एक 9:30चं. आणि त्यानंतर ना 9:30 वाजता एक मुवमेंट येतं. आणि दुपारी बघितलं तर दुपारी 1 वाजता एक
ओके, दुपारी 1 वाजता काय होतं, एक मुवमेंट होतं. जसं बाहेर मार्केट ओपन होतं ना, विदेशी मार्केट ओपन झाल्यावर काय होतं, 1 वाजता एक मुवमेंट त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं, एकतर अप ट्रेंडला किंवा डाऊन ट्रेंडला. मग त्यामध्ये पण तुम्ही ह्याचं टायमिंगचं गेस करून इथं पण तुम्ही एक दुसरा ट्रेड, म्हणजे दिवसातून 2च टायमिंग असेल की जिथे एक मुवमेंट मिळू शकतं फास्ट मार्केटमध्ये. हे 2 टाइम फ्रेमवरती तुम्ही वापरून ह्याच्यामध्ये कॉल आणि पुट मध्ये हेजिंग करू शकताय. ओके, आणि स्ट्राईक प्राइस सांगितलेलं आहे आणि प्रीमियम पण सांगितलेलं आहे तुम्हाला. ओके, आता याचं टार्गेट काय राहणार आहे. ओके, बऱ्याच जणांचं क्वेश्चन असतं की सर आता आपण हे तर घेतलं, टार्गेट काय राहणार आहे हे तुम्हाला आता सांगतो. आता पाचवं आता काय आहे क्वेश्चन आपलं, की याचं टार्गेट कुठपर्यंत घ्यायचं. तुम्ही जर समजा याच्यामध्ये आता बाईंग केलं कुठलं, याच्यामध्ये टार्गेट काय करायचं, तुम्हाला 15% टार्गेट ठेवायचं आहे. 15% तुम्ही टार्गेट ठेवू शकताय, किंवा एखाद्या रेंजच्या पुढे जर मार्केट गेलं तर त्या ठिकाणी तुम्ही ह्याला म्हणजे एका ह्याला क्विट करू शकताय. आता जर समजा इथं मार्केट इथं आहे, ओके, 21,000 वरती मार्केट आहे. तुम्ही आता इथून कॉल पण घेतलंय, ओके, आणि आता इकडून पुट पण घेतलंय, दोन्ही पण बाईंग केलंय. मार्केट जर समजा वरच्या साईडला गेलं, एखादं दुसरं असं कॅन्डल जर बनवलं, ओके, कॅन्डल बनवलं, तर इकडे काय व्हावं लागलं, कॉलचं प्रॉफिट होऊ लागलंय. कॉलचं काय होऊ लागलं, इथं सीधा इथं प्रॉफिट होऊ लागलं या ठिकाणी कॉलचं. मग इथं काय होऊ लागलं, पुढचं काय होऊ लागलं, लॉस होऊ लागलंय. मग एका रेंजच्या नंतर जर मार्केट वर गेलं तर तुम्ही काय करू शकता, ह्याला एक्झिट करू शकता. कशाला, याला एक्झिट करू शकता. इकडचं जे पुट असते ना, पुट मध्ये जिथं लॉस होत असते ना, तर त्याला तुम्ही एक्झिट करू शकता एका रेंज नंतर ना. जवळपास आता तुम्ही जर निफ्टी बघितलं, निफ्टीमध्ये असलं तुम्ही, निफ्टीमध्ये कसं आहे, जवळपास एक 20 ते 30 पॉईंट जर क्रॉस करून वरच्या साईडला गेलं तर एका साईडचं तुम्ही पोझिशन कट करू शकताय, ज्याच्यामुळे काय होतं, एकाचा लॉस थांबतंय आणि कंटिन्यू पुढे तुम्हाला ट्रेड देत असतं. आणि वरती टार्गेट कोड पण घ्यायचं, एक तर तुम्ही 15% तर घ्या एकूण टोटली, किंवा याच्यामध्ये वरच्या साईडला जर मार्केट गेलं तर त्या ठिकाणी एक रेजिस्टन्स नक्कीच चेक करा, किंवा मार्केट जर खाली जाऊ लागलं तर त्या ठिकाणी एक सपोर्ट आहे का नक्कीच चेक करा. आणि याच्यासोबत तुम्हाला व्हॅल्यूम पण बघायचं आहे. ओके, तर हे तर झालं टार्गेट. आता याच्यामध्ये तुम्ही एसएल पण कसं लावू शकता ते पण सांगतो तुम्हाला. शेवटचा मुद्दा आपलं एसएल कसं लावू शकता. ओके, तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. ओके, कारण की एकदम डीप मध्ये मी ह्या गोष्टी विचार करून तुमच्यासाठी स्पेशली आणत असतो, एकदम सोप्या पद्धतीनं सांगण्यासाठी. म्हणून आता लास्ट आपल्याला राहिलेलं आहे की तुम्ही याच्यामध्ये एसएल लावू शकता का नाही लावू शकता, कारण की दोन्हीकडे पण आपण ट्रेड घेतलेलं असतं कॉल आणि पुट मध्ये. तर याच्यामध्ये एसएल काय लावायचंय, तुम्ही जर या ठिकाणी एखादं 21,000 वरती या ठिकाणी कॉल आणि पुट बाय केलेले आहे. ओके, इकडून कॉल बाय केलं तुम्ही कितीला केलं, 30 रुपयाला केलं समजा, आणि इथं आता तुम्ही पुट बाय केलं कितीला केलं, या ठिकाणी गेस करूया 35 रुपयाला समजून चालूया आपण. आणि मार्केट गेलंय कॉल साईडला गेलेलं आहे. ओके, मार्केट कुठं, कॉल साईडला वरच्या साईडला गेलेलं आहे. तर हे 30चं आता 50 रुपये झालंय समजा, म्हणजे इथं 20 रुपये वाढले. आणि हे 35चं काय झालं या ठिकाणी, ह्याचं लॉस होत चाललंय. आता हे 35चं काय झालं या ठिकाणी, ह्याचं कमी झालं, डायरेक्ट ह्याचं 20 झालंय. इथे 20 रुपये वाढलं, इकडे 15 रुपये कमी झालं. तुम्ही ह्याच्यामध्ये जवळपास एक 15 रुपयाचं प्रीमियम मध्ये ह्याचं एसएल पण लावू शकताय, 15 ते 20 रुपयाचं. कारण की आपण जे रेग्युलर ट्रेड घेतो, आपण जे की मार्केटच्या आपल्या बेसवरती आपण अनालिसिस वरती किंवा कॉल किंवा पुट मध्ये आपण जे सिंगल ट्रेड घेतोय, तर त्याच्यामध्ये आपण जवळपास चार्ट वरती 30 पॉईंट निफ्टीचं म्हणलं तर 15 रुपये प्रीमियम तुमचं होतच. त्यानुसार तुम्ही ह्याच्यात पण तेवढ्या रेंज मध्ये तुम्ही काय करू शकता, याला जवळपास याला तुम्ही एसएल लावू शकता. कारण 35 वरनं जर 15 रुपये कमी झालं तर 20 रुपये राहिलं, तर या ठिकाणी ह्या पोझिशनला तुम्ही कट करू शकता, ह्या पुढच्या पोझिशनला कट करू शकतो. आणि इकडून 20 रुपयाचं प्रॉफिट झालं असतं, तिथून अजून थोडंसं मार्केट अप साईडला जाऊ शकते. म्हणजे तुम्ही वरती काय एखादं रेंज बघायचं असतं, एखादं रेजिस्टन्स बघायचं असतं, किंवा त्या ठिकाणी एक सायकोलॉजिकल नंबर असते, ओके, ते बघायचं असते, किंवा एखादं स्ट्राईक प्राइस आहे त्याच्यावरती तुम्ही ओवाय डाटा बघू शकता, त्या बेसवरती तुम्ही वरचं टार्गेट घेऊ शकताय. ओके, तर तुम्हाला पूर्ण डिटेल मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा सविस्तर म्हणलं तर ह्याच्यामध्ये हेजिंग काय समजून सांगितलेलं आहे, फायदा कसा होतोय कॉल किंवा पुट मध्ये, फायदा कसा होतोय, त्यानंतर स्ट्राईक प्राइस किंवा प्रीमियम कुठलं घ्यायचं ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतरचं बाय करायचं 2 टायमिंग सांगितलेलं आहे, सकाळी 9:30 वाजता आणि दुपारी 1 वाजता. त्यानंतर टार्गेट सांगितलेलं आहे 15%, किंवा त्या ठिकाणी तुम्ही एका पोझिशनला कट करून पुढचं कंटिन्यू घेऊ शकता, वरच्या सपोर्टला किंवा खालच्या रेजिस्टन्स पर्यंत टार्गेट घेऊ शकता. त्यानंतर एसएलचं तर तुम्हाला सांगितलंय, तुम्ही मिनिमम एक 15 रुपयाचं जरी एसएल घेऊन चाललेलं आहे तर त्या ठिकाणी तुमचं एकदम चांगल्या पैकी प्रॉफिट बघायला मिळेल. पण ह्या गोष्टी सगळं मी सांगितलं म्हणून होणारच असं नाहीये. जर मार्केट समजा आपण एखादं कॉल बाय केलं, ओके, आपण काय केलं, कॉल बाय केलं आणि आपण एखादं पुट बाय केलं, आता कुठल्या स्ट्राईक प्राइस वरती, 21,000च्या स्ट्राईक प्राइस वरती, आणि मार्केट जर समजा पूर्ण कंटिन्यू या ठिकाणी ना वरती पण गेलं ना खाली पण गेलं, मार्केट जर या रेंज मध्येच फसलं ना,
तर तेव्हाच काय होऊ शकतं आपलं हे दोन्हीचं पण थिटा डिके होऊ शकतं. कॉल आणि पुढचं थिटा डिके म्हणजे टाइम डिके जे म्हणतात, तर ते होऊन काय होतं दोघांचं पण जे 30 रुपयाला किंवा जे 35 रुपयाला आपण घेतलेलं असतं बाईंग केलेलं कॉल किंवा पुट मध्ये, तर हे दोन्हीचं पण काय होऊ शकतं 15-15 रुपयाला पण येऊ शकतं. त्यामुळं ज्या वेळेस साईडवेज असते ना, तर साईडवेज मध्ये एक 2-4 कॅन्डल जर 5 मिनिटाच्या, आता ह्याला तुम्ही 5 मिनिटाचं स्ट्रॅटेजीनं तुम्ही वापरू शकता किंवा 15 मिनिटाच्या हिशोबाने तुम्ही वापरू शकता. बऱ्याच जणांचे आपापले वेगवेगळे टाइम फ्रेम असतात, तर याला तुम्ही 5 मिनिटावरती वापरून बघा. आणि याच्यामध्ये तुम्ही 5 मिनिटाच्या कॅन्डलवरती जर 3-4 कॅन्डल जर तिथं सस्टेन करत असेल तर ओळखून घ्या साईडवेज मार्केट आहे. त्या ठिकाणी तुम्ही जेवढंच होईल तेवढं लॉस, कमीत कमी लॉस घेऊन त्या ठिकाणी तुम्ही एक्झिट करून टाका लगच्या लगी. कारण की साईडवेज मध्ये कसं दोन्हीचं पण थिटा डिके होतं, त्यामुळे दोन्हीचं पण लॉस तुम्हाला जास्तीत जास्त होण्याचा प्रयत्न होतो. म्हणून तुम्ही प्रीमियम जे कमी मध्ये घेता, आपण ओटीएम मध्ये घेता आउट ऑफ द मनीचं, तर त्याच्यामध्ये चान्सेस थोडे कमी आहेत लॉस कमी होण्याचे. इन द मनी जर घेतलं तर जास्तीत जास्त फास्ट एकदम लॉस होण्याचे चान्सेस आहेत, कारण की तसं प्रॉफिट देतं तसं लॉस पण करता येते. त्यामुळे आउट ऑफ द मनीचं घ्या, प्रीमियम जेवढं होईल तेवढं कमी मध्ये घ्या. शक्यतो त्या ठिकाणी काय करा तुम्ही, ज्या वेळेस एखाद्या मोमेंटमला येतं, एखाद्या हे बाईंग करायचं टायमिंग काय तुम्हाला 9:30 आणि 1 वाजता पण सांगितलंय. आणि जिथं जास्त स्ट्रॉंग, ओके, जिथं जास्त स्ट्रॉंग सपोर्ट असेल, समजा आता जिथं जास्त स्ट्रॉंग सपोर्ट असेल आता त्या ठिकाणी एक तुम्ही ह्याला बाईंग करू शकता. कारण की सपोर्ट जर ब्रेक केलं तर मार्केट खाली जाईल, सपोर्ट जर सस्टेन करून जर वरच्या साईडला गेलं तर त्या ठिकाणी एक तुम्हाला हे चांगलं कामाला येईल. मी तर 2 टाइम फ्रेम सांगितलेलं, पण जास्तीत जास्त सपोर्ट किंवा जास्तीत जास्त जिथं रेजिस्टन्स फेस केलं असतं मार्केट त्या ठिकाणी पण ह्या स्ट्रॅटेजीला तुम्ही वापरू शकताय. म्हणजे एखादा रेजिस्टन्स सपोर्टला. आणि ही जे सगळ्या गोष्टी सांगतोय मी सांगतोय म्हणून होणारच असं काय नाही मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, तुम्हाला ह्या गोष्टी सगळं प्रॅक्टिस करावं लागेल. प्रॅक्टिस, डेली प्रॅक्टिस, 15 दिवस महिनाभर प्रॅक्टिस करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला समजून येईल की ह्याच्यामध्ये रिझल्ट किती पर्सेंटेज आहे आणि तुम्ही सांगू शकता ऍक्युरेसी किती आहे. मी तर फक्त एक आयडिया दिलेला आहे तुम्हाला, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मी फोर्स केलेलं नाही की तुम्ही करायलाच पाहिजे म्हणून. कारण की आपला चॅनल जो आहे फक्त आणि फक्त शैक्षणिक हेतूसाठी बनवलेला आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मी फोर्स करणार नाही किंवा रिकमेंड करणार नाही तुम्ही करा म्हणून. ओके, फक्त एज्युकेशनल पर्पज ऑनली, बस एवढंच आहे. याच्यानंतर स्वतःचा रिसर्च, स्वतःचा अभ्यास करा. 15 दिवस महिनाभर तुम्ही पेपर ट्रेड करा. पेपर ट्रेडचे बरेच ऍप्लिकेशन आहे, त्यामध्ये तुम्ही डेमो बॅलन्सचे तुम्हाला ऍप्लिकेशन पण मिळतील. मी नाव कुठलं घेऊ शकत नाही कारण की मला प्रमोशन कुठला करायचं नाही आहे. तुम्ही प्ले स्टोरवरती नक्कीच बघू शकता, बरेचसे तुम्हाला पेपर ट्रेडिंगचे ऍप भेटून जाईल. त्या ठिकाणी तुम्ही ह्या गोष्टीचं किंवा आपल्या चॅनलवरती कुठलेही स्ट्रॅटेजी जे मी सांगतोय त्या गोष्टीचं, सगळ्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करून पेपर ट्रेड करा नक्कीच. आणि त्यामध्ये काहीतरी काही तुम्ही शिकायला मिळेल तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून, अशी मी अपेक्षा करून भेटतो मी पुढच्या असेच एका नवीन टॉपिक सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच मित्रांनो.